ब्रेक के बाद एक बार फिर से आप सभी का सी न्यूज भारत में स्वागत है। खबर सतारा से है, जहां महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिन के लिए सतारा स्थित अपने दरेगांव छुट्टी के लिए आए थे। इस दौरान उप मुख्यमंत्री अपने खेत में विश्व प्रसिद्ध स्ट्रॉबेरी के 3000 पौधे लगाते हुए दिखाई दिए। साथ ही उन्होंने अपने बाग के सफरचंद, स्ट्रॉबेरी, बाम्बू के फसलों का मुआयना भी किया। उप मुख्यमंत्री जब भी अपने गांव आते हैं तो अक्सर गांव के खेतों में रमे हुए दिखाई देते हैं। उनका अपनी मिट्टी के प्रति प्रेम और आदर हमेशा लोगों को एक प्रेरणा देता है। उन्होंने अपनी खेती में लगाई हुई फसलों की जानकारी देते हुए कहा कि पंत प्रधान नरेंद्र मोदी ने कहा है, महाराष्ट्र के किसानों को ज्यादा से ज्यादा बांस की खेती करके ज्यादा मुनाफा कमाना चाहिए, क्योंकि बांस से बनाई गई वस्ती की इंटरनेशनल मार्केट ज्यादा मांग है। इससे किसानों को ज्यादा मुनाफा मिलेगा, इसलिए किसानों को बांस की खेती पर अधिक ध्यान देना चाहिए। बता दें कि आज उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई के लिए रवाना हो गए हैं। ये बहुत ही ये बाम्बू की खेती है और ये पिछले साल ही लगाई है और यहाँ पर हमने देखा है कि ये बाम्बू की खेती भी लोग अभी कर रहे हैं और बाम्बू को हमने हाल ही में इंडस्ट्री का दर्जा दिया हुआ है। अभी जब से आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने बाम्बू ये बांस नहीं घास है ऐसा निर्णय लिया, तब से लोग यह बाम्बू प्लांटेशन के लिए प्राथमिकता दे रहे हैं और बाम्बू के कई बाय प्रोडक्ट हैं। अभी हाल ही में मैं कल यहाँ पर रत्नागिरी एयरपोर्ट गया था, तो वहाँ पर बाम्बू से बनाकर टर्मिनल बना रहे, बाम्बू से टर्मिनल बना रहे। बेंगलोर में भी ये एयरपोर्ट बाम्बू से बनाया हुआ है। बाम्बू से इथेनॉल भी बनता है, बाम्बू से कई बाय प्रोडक्ट है। तो ये गवर्नमेंट हमारी जिसमें से इसको अनुदान भी देती है, गवर्नमेंट ऑफ इंडिया भी उसको अनुदान देती है और बाम्बू को भी प्रमोट कर रहे। बाम्बू बहुत बड़ा ऑक्सीजन लोगों को देगा और कार्बन डाइऑक्साइड को ऑब्जॉर्ब करेगा। तो ये बाम्बू है, यहाँ पर बाम्बू की खेती लगभग 9000 हेक्टर, सतारा जिला में 9000 हेक्टर पे बाम्बू की खेती को लोगों ने कंसेंट दिए हुए हैं, क्योंकि पहले पैसे नहीं मिलते थे, अभी पैसे मिलेंगे लोगों को, उनका फ़ायदा होगा, मुनाफा होगा। अब ऊपर हम देखा एप्पल की खेती है, एप्पल भी यहाँ पर सक्सेसफुल हुआ है, अभी फ्लावरिंग शुरू हुई, पिछले साल उसको फ्रूट भी आए थे। तो ये एप्पल की खेती ये ज़मीन पर होती है। इसमें तो मैंगो होता है, चीकू होता है, काजू होता है, फनस होता है, जामुन होता है, आंवला होता है, यहाँ पर आगरूड होता है, अवाकड़ू होता है। यहाँ पर हर किसान के हर किस्म के फल होते हैं यहाँ पर। हम इसलिए एप्पल का जो यहाँ पर खेती हमने कर दी, लगभग 4000 पेड़ लगाए हैं और 4000 पेड़ यहाँ पर अगले साल यहाँ पर फ्रूट मिलेंगे उसको। स्ट्रॉबेरी के कल प्लांटेशन हुए हैं, 3000 स्ट्रॉबेरी प्लांटेशन किया है, उसमें भी यहाँ पर स्ट्रॉबेरी की अच्छी फसल आ जाएगी ताकि लोगों को फ़ायदा होगा। और इसमें हम चाहते हैं कि क्लस्टर फार्मिंग हो, लोगों ने इकट्ठा आकर मिलकर खेती करें तो उनको ज़्यादा मुनाफा हो सकता है। और खेती में हम AI का भी इस्तेमाल अब कर रहे हैं, तो प्रोडक्शन कॉस्ट कम होगी, या लीकेजेस कम होंगे और लोगों को उत्पादन ज़्यादा मिलेगा। तो ये AI भी खेती में इस्तेमाल करने का निर्णय हमारी सरकार ने लिया है, तो लोगों को फ़ायदा हो जाएगा। यहाँ पर हम ऐसा सोचते हैं कि इस पर प्रोसेसिंग यूनिट भी करें, ताकि ट्रांसपोर्टिंग का खर्च जो है, ट्रांसपोर्टेशन का खर्च कम हो जाए और लोग जैसे खेती के मुंबई, थाने जैसे शहरों में नौकरी के लिए जाने की नौबत उनके ऊपर नहीं आई और वो गए हुए लोग वापस यहाँ आ जाए। और यहाँ कब आएंगे, कब उनको पैसे मिलेंगे, अच्छे पैसे मिलेंगे तब वो आएंगे। और यही हमारा क्लस्टर खेती, यहाँ पर नेचुरल फार्मिंग और यहाँ पर टूरिज़्म को बढ़ाना। टूरिज़्म ये नेचुरल, देखिए ये नेचर है, ये बहुत घना जंगल है और आज हम जो ब्रिज बना रहे हैं उसके वजह से टूरिज़्म यहाँ आएंगे। यहाँ पर वाटर स्पोर्ट्स है, वहाँ टूरिज़्म आएंगे, यहाँ फोर्ट है वो वहाँ पर टूरिज़्म आएंगे। तो यहाँ टूरिज़्म आएंगे तो लोगों को पैसे मिलेंगे, वो टेंट बना रहे खुद के, उनमें रहने की व्यवस्था है, खाने की यहाँ का फूड अच्छा है, तो लोग यहाँ पर ही रहेंगे, अपना गांव छोड़कर नहीं जाएंगे।
ये हमारा कंसेप्ट है। सफरचंदाच्या शेतीमध्ये तुम्ही आलेला आहात। महाराष्ट्रात ऍक्च्युअली आता काश्मीरमध्ये सफरचंद दिसत आहेत, तर आपल्या महाबळेश्वर तालुक्यात सफरचंद दिसणार आहेत, कसं बघता याच्याकडे? जे इकडे दिसत नाही ते दिसलं पाहिजे ना। जी सफरचंदाची शेती आपण काश्मीरमध्ये फक्त पाहतो, ती शेती सफरचंदाची आपल्या या भागामध्ये होऊ शकते। इथलं क्लायमेट जे आहे, जे त्याला पोषक आहे, इथली माती पाणी त्याला पोषक आहे, आणि म्हणून आपण येथे हा प्रयत्न केलेला आहे सफरचंदची शेती करण्याचं, लागवड करण्याचं। जवळपास 4000 रोपं आपण इथे लावलेली आहेत, आणि त्यामुळे आता आपण पाहतो की गेल्या वर्षी याला फळं आली होती, आताही त्याला फ्लॉवरिंग सुरू होईल। आणि म्हणून अतिशय या भागातल्या लोकांना नाविन्यपूर्ण शेती कशी करता येईल, कसं त्यांना आपल्याला या ठिकाणी गट शेतीच्या माध्यमातून एकत्र आणता येईल। बाकी तर इथं बघा जांभूळ होतो, आवळा होतो, फणस होतो, आंबा होतो, काजू होतो, सगळे प्रकारची फळं होतात। पण स्ट्रॉबेरी इथं होते, स्ट्रॉबेरी देखील काल मी जवळपास 3000 रोपं लावली, R1 जातीचे, एकदम चांगलं फळ त्याला येतं। आणि आज हे ॲपलची शेती जी आहे आपण पाहतोय, इथं देखील 2 प्रकारचे डोराशेड गोल्डन आणि IN99 काहीतरी हरमन 99 अशा प्रकारची, हरमन 99 आणि डोराशेड गोल्डन अशा 2 जाती या ठिकाणी लावल्यात, आणि त्याला एका झाडाला 10 ते 15 किलो फळ येतात। त्यामुळे एक नवीन जे काय बघा, जे होतंय ते कोणीही करतंय, जे न होणारी, आणि इथं या मातीमध्ये, या पाण्यामध्ये होणारी पिकं आपण घेतली पाहिजे। यामध्ये आगरऊड देखील आपण लावलेलं आहे। काल देखील आपण पाहिलं की आगरऊडची झाडं देखील मोठ्या प्रमाणावर इथं वाढत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथं वेगवेगळ्या जातीची जी कॅश क्रॉप आहे, लोकांना तात्काळ पैसे त्याच्यातून मिळतील, अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सुरू आहे। गट शेतीला प्राधान्य देणं आणि सेंद्रिय शेतीला, नॅचरल फार्मिंग जे आहे याला प्राधान्य देणं, याला प्रयत्न आपण करतोय। आणि मला वाटतं हळूहळू संपूर्ण या भागामध्ये एकदा का त्यांना कळलं की बाबा हे पीक या ठिकाणी होतंय, हे फळ या ठिकाणी होतंय, तर नक्कीच याचा फायदा होईल। केशरवर देखील आम्ही प्रयत्न करतोय। इथे कॉफी चांगल्या प्रकारची होते, कॉफीची झाडं मोठ्या प्रमाणावर होतात। चहाची देखील, चहासाठी देखील इथली सॉईल, जमीन जी आहे ती पोषक आहे। त्यामुळे अशा प्रकारची हळद होते मोठ्या प्रमाणावर, कुरकुमीन जास्त असलेले हळद इथं आम्ही पिकवतोय। आणि त्यामुळे या भागामध्ये जमीन आणि पाणी आणि वातावरण पोषक आहे, आणि त्यामुळे सर्व प्रकारची भाजीपाला होतोय, फळफळावळ होतंय। या ठिकाणी सर्वच आपण पाहतोय, चंदनाची झाडं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत, इथे साग मोठ्या प्रमाणावर होतोय। या ठिकाणी दुसरं आणखी आगरऊडचं तर मी आपल्याला सांगितलं। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथं वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि शेती ला प्राधान्य दिलं तर लोकांना खूप मोठं साहेब राजकारण्यांसाठी ना, आणि इथला माणूस जो आहे नोकरीसाठी मुंबई ठाण्यासारख्या शहरामध्ये जातो, त्याला आपलं गाव सोडून दुसरीकडे जायची वेळ येऊ नये, हे आमचा कन्सेप्ट आहे। आणि अशा प्रकारच्या शेतीमुळे, अशा प्रकारच्या नवीन नवीन प्रयोगामुळे पर्यटक वाढतील, पर्यटनाला चालना मिळेल। आता मुनावळेला आपण पाहिलं की वॉटर स्पोर्ट्स चालू केलेले आहेत, टापोळ्यामध्ये आपण डेव्हलपमेंट करतोय, इथं आता ब्रिज होतोय। हा ब्रिज किती वर्षापासूनचा प्रलंबित होता, तो आता पुढच्या 4-6 महिन्यात कंप्लीट होईल। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र ते म्हणजे कोकण ते सातारा हा जोडणारा एक पूल आपण तयार करतोय। त्यामुळे हे जे काही वाहतूक आहे, कनेक्टिव्हिटी जी आहे, कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, ती लोकांना परवडणारी पाहिजे, आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना मिळेल। आपण इथं महाबळेश्वर फेस्टिवल घेतला, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला। आता देखील पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई पुढच्या डिसेंबरनंतर इथं कोयना बॅकवॉटर जो आहे तो फेस्टिवल करतायत। त्यामुळे एकंदरीतपणे येणारे टुरिस्ट आहे, जसं आपलं ते फुले येतात ना तिकडे कास पठारला, तिथं पर्यटक येतात, ते पर्यटक खाली उतरतात, खाली उतरून मुनावळे असेल, वासोटा किल्ला असेल,
या भागामध्ये जातात आणि त्यामुळे लोकांना रोजगार मिळतो. इथं मोठ्या प्रमाणात टेंट लोकांनी केलेले आहेत. त्या टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था आहे. इथलं जे काही फूड आहे इथलं ते चांगल्या प्रतीचं आहे, ते लोकांना आवडतं आणि म्हणून एकंदरीत इकडच्या भागातल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठी हा आपला प्रयत्न सुरू आहे. साहेब, आज एकूणच जी आता तुम्ही शेती करताय, जे शेतीतला अनुभव आहे आपला, तर हे पाहता जे राज्यातले शेतकरी आहेत त्या ज्या भागातल्या जमिनी आहेत त्यामध्ये काय उगवू शकतं यासाठी राज्य सरकार काही प्रयत्न करेल का, त्यांना प्रोत्साहन यातून कसं? बिलकुल. यामध्ये ज्या भागामध्ये जशी जमीन आणि पाणी आणि हवामान आहे त्याप्रमाणे त्या प्रकारचंच पीक घेतलं पाहिजे. अशा प्रकारची आपली कृषी विद्यापीठं आहेत, ते मार्गदर्शन करतील. नवीन जी काही टेक्नॉलॉजी आहे, इस्रायलसारखा छोटा देश आहे परंतु कमी पाण्यावर जास्तीचं उत्पादन ते घेत असतात. तिकडे देखील स्टडी करून आलेले लोक आपल्याकडे आहेत. या शेतीमध्ये देखील एआयचा वापर आपण आता करतोय, कारण एआयचा वापर केल्यामुळे तुमचे लिकेजेस थांबतील. तुम्हाला किती पाणी लागेल, कसे जमीन असणं आवश्यक आहे, कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी जे काय खत आहे ते टाकण्याची आवश्यकता आहे आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचा आमचा राज्याचा प्रयत्न आहे. आणि सेंद्रिय शेती म्हणजे आपल्याला माहीत आहे की त्यामधून जे काय आता मोठ्या प्रमाणावर पेस्टिसाइड्स, रासायनिक खतं वापरून जमीन देखील अगदी निकृष्ट होते आणि लोकांना नको ते आजार फेस करावं लागतं. त्यामुळे ह्या सगळ्या दुहेरी जो फायदा, बांबूची लागवड मोठ्या प्रमाणावर आपण इकडे करतोय. तिकडे बघा समोर हे बांबू गेल्या वर्षी लावलेले आहेत, एवढे उंच बांबू झाले आणि बांबू देखील बाय प्रोडक्ट बांबूचे मोठ्या प्रमाणावर आहेत. आज मी काल रत्नागिरीला गेलो होतो, तर रत्नागिरीची टर्मिनसची बिल्डिंग जी आहे एअरपोर्टची, ती बांबूतून करतोय आपण. बँगलोरला देखील बांबूच्या पूर्ण एअरपोर्ट बांबूचा केलेला आहे. आता परवाच्याच कॅबिनेटमध्ये बांबूला आम्ही उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे याचा देखील फायदा शेतकऱ्यांना होईल. आतापर्यंत बांबू हा दुर्लक्षित होता, परंतु जसं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने बांबू ये बास आणि घास आहे असं त्याला गवतामध्ये त्याचा हे उल्लेख केल्यामुळे त्याच्यातल्या सगळ्या ज्या काय अटी शर्ती निघून गेल्या आणि बांबूला प्रमोट करण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार मोठी जी काही पॉलिसी आणलेली आहे त्याच्यातून लोकांना फायदा. एकंदरीत या दुर्लक्षित दुर्गम भागामध्ये, हाच भाग असं नाही, जिथं दुर्गम भाग आहे तिथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना याचा फायदा झाला पाहिजे आणि आमचं एवढंच आहे की त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचे उद्योग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणं, महाराष्ट्र आता आपण पाहिलं की मोठमोठे उद्योजक, परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते आहे. मोठ्या प्रमाणावर आपलं महाराष्ट्र नंबर 1 आहे परदेशी गुंतवणुकीमध्ये, स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहे. या सगळ्याचा फायदा शेतकऱ्याला कसा होईल, कारण ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंजमुळे पूर परिस्थिती निर्माण होते, अतिवृष्टी होते, गारपीट होते. पाहिलं आपण आता किती मोठं नुकसान झालंय, परंतु शेतकऱ्यांच्या मागे सरकार पूर्णपणे खंबीरपणे उभा है. साहब, इतर राजकारण्यांसाठी महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी सातारा के अपने दरेगांव में छुट्टियों के लिए आए थे. उन्होंने अपने खेतों में लगाए फसलों की जानकारी दी. कैमरामैन हमजा के साथ शान परवेज डांगे, सी न्यूज़ भारत. फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही. देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत.